असं आहे, संपूर्ण नागपूरला माहीत आहे की गडकरीला पाडायचा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोणी प्रयत्न केला. असं आहे की गडकरीच्या विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, बाकी मित्रपक्ष हे एकत्रपणे अतिशय चांगल्या पद्धतीनं गडकरीच्या विरुद्धात निवडणूक लढवली. सगळं काँग्रेस युनायटेड होतं, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांनी एकत्र येऊन काम केलं की काँग्रेसचा उमेदवार नागपूर शहरामध्ये निवडून आला पाहिजे. पण हे जरी खरं असलं तरी अंतर्गत जो वाद आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, जो नागपूर शहरात खास करून देवेंद्र फडणवीस यांचे जे अतिशय जवळचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुणाचं काम केलं हे सर्व नागपूर शहराला माहिती आहे, चर्चेचा विषय आहे. नाही, त्यांनी ती रसद पोचवली त्याच्याबद्दल ते बोलले असतील. पण अंतर्गत जो वाद भारतीय जनता पार्टीत आहे, ज्या पद्धतीनं गडकरी साहेबांचा गट वेगळा आहे, देवेंद्र फडणवीसचा वेगळा आहे, आणि या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांनी देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडतील या पद्धतीनं त्यांनी जे काम केलं, तुम्ही जर अनेक कार्यकर्त्यांना भेटला इकडे तिकडे तुमच्या कानावर येईल, तुम्हाला माहीत पडेल की कशा पद्धतीनं नितीन गडकरी पडलेच पाहिजे या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसच्या कार्यकर्त्यांनी काम केलं. हे संपूर्ण नागपूर शहरात माहिती आहे.